थोडं पाणी टाकणार आणि हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं. अशा प्रकारे बघा मिक्सरला फिरवून घ्यायचं. जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट बनतं. हे बघा कलर पण सुंदर आलाय. तर आता आपण सर्व करूया. तर हे बघा इथे या बाउलमध्ये मस्तपैकी आपला ज्यूस तयार आहे. अगदी झटपट बनतो आणि चवीला तेवढाच भारी होतो. तर तुम्ही नक्की करून बघा. आपलं अशा प्रकारे बघा एक ग्लास आणि एक बाउल तयार झालाय. यात मी सब्जा सीड्स टाकले आहे भिजत. इथे बघू शकता सब्जा सीड्स आहे. तर हे पण टाकायचे. मुलांना आता उन्हाळ्यात सगळ्यांना हे अर्धा तास आधी तरी भिजत टाकायचे. रोज आपण असं पाण्यात वगैरे पण पिऊ शकतो हे. तर अशा प्रकारे बघा सब्जा सीड्स टाकले छान असं. आता तुम्हाला जर आवडत असेल तर यात आईस्क्रीम पण टाकू शकता. माझ्याकडे आईस्क्रीम आहे, तुमच्या आवडीचं आईस्क्रीम यात टाकू शकता. तर मी आईस्क्रीम टाकणार आहे आता. माझ्याकडे बटरस्कॉच आहे, व्हॅनिला आईस्क्रीम पण चालेल. अशा प्रकारे यम्मी असा मस्कमेलन ज्यूस बनवून दिला आणि वरून आईस्क्रीम दिली तर मुलं न खाणारे ज्यांना मस्कमेलन आवडत नाही ते पण अगदी आवडीने खाणार. तर या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा. आता तुम्ही मस्कमेलन सीझन आहे तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा. एकदम इझी रेसिपी आहे. कधी कधी आपल्याला पण फिकं असतं तर खायला वाटत नाही, तर त्यावेळी अशा प्रकारे आपण ज्यूस बनवून नक्की खाऊ शकतो. कारण एक तर हे फ्रूट महाग पण असतात आणि फेकायची इच्छा होत नाही. तर हे बघा आपला अतिशय मस्त टेम्पटिंग असा मस्कमेलन ज्यूस तयार झाला. आता आपण मस्कमेलन शेक बनवूया. याला आपण थोडंसं टूटी फ्रुटी वगैरे टाकून पण सर्व करू शकतो. दिसायला छान दिसतं. थोडे ड्राय फ्रुट्स पण टाकू शकतो आपण तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला हवं ते यात टाकू शकता. हे बघा किती टेम्पटिंग कसा आपला मस्कमेलन ज्यूस तयार आहे.